अमरावतीत आगीच्या घटनेमध्ये लहानशा चिमुकल्यांचा जीव गेला आणि अशातच छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याचं 10वी शिक्षण हा मुद्दा महानगरपालिकेच्या सभेत गाजला। लाखो लोकांची सुरक्षा 10वी पास अधिकाऱ्याच्या हातात कशी असा प्रश्न नगरसेवकांनी उपस्थित केलाय। पाहूया। अग्निशमन दलाचे अधिकारी केवळ 10वी पास, अशा अधिकाऱ्यांच्या हाती शहराची सुरक्षा। पालिकेच्या महासभेत प्रशासनाची कोंडी। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या सामान्य सभेत अमरावतीच्या आगीच्या घटनेविषयावर नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरलं। आगीची घटना अमरावतीत घडली, तशी घटना छत्रपती संभाजीनगर मध्ये घडू नये आणि शहराला वाचवण्यास अधिकारी हा सक्षम आणि उच्च शिक्षित असावा असं म्हणत छत्रपती संभाजीनगरचा अग्निशमन दलाचा अधिकारी 10वी पास असल्याचं म्हणत नगरसेवकांनी चांगलाच प्रशासनाला जाब विचारलाय। 3 अधिकारी त्या ठिकाणी आहेत, मात्र त्यांनी तिसरा जो अधिकारी या ठिकाणी ज्याला चीफ फायर ऑफिसर म्हणून मान्यता दिलेली आहे ते त्यांनी प्रशासनाने आम्हाला कळवलेलं आहे की 10वी पास आहे। मग आमचं या ठिकाणी असं म्हणणं आहे की चीफ फायर ऑफिसर हे अतिशय महत्वाचं पद आहे। शहराच्या दृष्टिकोनातून सुरक्षिततेच्या दृष्टिकोन महत्वाचं आहे, नागरिकांसाठी महत्वाचं आहे। अशा वेळी अशा व्यक्तीला त्या ठिकाणी त्या खुर्चीवर बसवणं आणि त्याच्याकडे चीफ फायर ऑफिसर म्हणून जबाबदारी देणं मला असं वाटतं की शहराच्या दृष्टिकोनातून फार मोठं धोकादायक आहे। 10वी पास अग्निशामक अधिकाऱ्याला रोस्टर प्रमाणे पदोन्नती देण्यात आली होती। अधिकारी सेवानिवृत्त झाले। या पदावर मुख्य अग्निशमक अधिकारी नसून उपमुख्य अग्निशामक अधिकारी आहेत। या पदावर कोणी बसायला तयार नाही, यामुळे आम्ही सरकारकडे मुख्य अग्निशमन अधिकारी देण्यात यावा अशी मागणी केली आहे। आमच्याकडे अधिकारी नसल्याची तक्रार मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांकडे केल्याची माहिती महापौर यांनी दिली, तर नगरसेवकाच्या मुद्द्यावर आयुक्तांनी खुलासा केलाय। त्या मुख्य अग्निशामक अधिकारी या पदावरती आता आमच्या सगळ्या सेवा ज्येष्ठतेनुसार कोणीच बसायला हे नसल्यामुळं आम्ही त्याला स्पष्टपणे राज्य सरकारकडे वेळोवेळी मागणी करतोय आणि आता खूप पुरजोरपणे मागणी करतोय की बाबा आम्हाला मुख्य अग्निशामक अधिकारी राज्य सरकारकडून देण्यात यावं, जेणेकरून आमचं डिझास्टर मॅनेजमेंट युनिट चांगलं होईल। त्यामध्ये तत्वतः आम्हाला या देण्याचं माननीय मुख्यमंत्री सुद्धा आणि माननीय उपमुख्यमंत्र्यांना सुद्धा आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना भेटलो। या विषयामध्ये आम्ही खूप तात्काळ पाठपुरावा करून ते दोन्ही जागा राज्य सरकारकडून प्रतिनियुक्तीवर घेणार। छत्रपती संभाजीनगर शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढतीये। बऱ्याच ठिकाणी कमी जागेत जास्त मोठी लोकसंख्या आणि निवासी घरे असल्यानं आगीच्या घटना घडल्यास ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दल शर्तीचा प्रयत्न करतं। मात्र अधिकाऱ्याचं शिक्षण 10वी असल्यामुळं नगरसेवकांनी यावर महानगरपालिकेच्या सभेत हरकत नोंदवली। शासन निर्णय होता, शासन निर्णयामध्ये मुदत त्यांची होती, त्यामध्ये त्यांनी कामकाज केलं। फक्त या 2 लोकांनी या 15, 12, 25ला ज्या कोट्यामध्ये त्यांना शासनाने दिलेलं होतं त्या कोट्यामध्ये अधिकारी आपण पदोन्नती केल्यानंतर ते होते, त्यामुळे हे ऑब्जेक्शन आल्यामुळे आपण सर्वसाधारण सभेसमोर ही सर्व वस्तुस्थिती ठेवतोय आणि याला आपण कार्योत्तर मान्यता घेतोय। छत्रपती संभाजीनगरच्या वाढत्या लोकसंख्येसह आगीच्या घटनांचा धोका गंभीर बनलाय। अमरावतीतील भीषण अग्निकांडाच्या पार्श्वभूमीवर महापालिका सभेत अग्निशमन दलातील 10वी पास अधिकाऱ्याचा मुद्दा गाजला। लाखो नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी अशा अधिकाऱ्यावर कशी असा संतप्त सवाल नगरसेवकांनी उपस्थित केलाय। मुख्य अग्निशमन अधिकारी उपलब्ध नसल्यानं प्रशासनाची कार्यक्षमता आणि सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।